वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आज बसलेली आहे कारण एक सुंदर असा बेस्ट पॉप्युलर असा आईस्क्रीम ब्रँड रिव्ह्यू केल्यानंतर आज माझ्याकडे नवीन 2 ब्रँड्स आहेत ज्यांचे मी हे दोन्ही प्रोडक्ट्स आहेत जे मी कधीच ट्राय केलेले नाही आहे आणि बोथ आर आईस्क्रीम्स. आय एम अ सर्टिफाईड आईस्क्रीम पगलू गाईज. माझ्या घरात आईस्क्रीम नाही असं कधीच व्हायचं नाही, अमूल का पगलू. पण आज माझ्याकडे मी हांगिओ ना खूप खायचे, पण आता हांगिओपेक्षा चांगलं मला अमूल आवडतं, तर अमूलपेक्षा चांगलं अजून खूप काय आवडत राहणार आहे. पण ठीक आहे, माझा पहिला हा आहे आमरस म्हणून मी घेऊन आली आहे आणि दुसरा इज मिल्की मिस्टचे प्रॉडक्ट्स मी हल्ली खूप यूज करायला लागले. त्यातला त्यांनी आता रिसेंट आईस्क्रीम्स लॉन्च केले आहेत, सो माझ्यापर्यंत हल्लीच पोचले आहेत. लेट्स ट्राय दम आउट. त्यांचं म्हणजे असं ओपन होतं फॅन्सी ब्रो फॅन्सी. तर दिस इज अ फ्लेवर कपेला कोण ड्युएट बार बटरस्कॉच अँड व्हॅनिला. लेट्स मी ट्राय दिस. लुक्स नाईस. अजून एक बाईट घेते आणि सांगते. थंड आहे फक्त थंड आहे. मला असं व्हॅनिलाचाच फ्लेवर नाही, चॉकलेटचाच फ्लेवर आला. व्हॅनिला बटरस्कॉचचा असा काही स्ट्रॉंग फ्लेवर आला नाही. तर हे उघडलं आज तर मी नक्कीच खाणार आहे. उघडलं, हाफ उघडलं असं गाईज. ठीक आहे. आय एम अ मँगो पगलू ऑल्सो, म्हणजे मला त्यातल्या आमरस खूप आवडतो. मी इतका आमरस खाल्ला आहे ह्या मँगो सीझनमध्ये की विचारू नका. आता त्याची आमरस जर आईस्क्रीम मिळाली तर मी सगळं उष्ट करणार आहे, कारण आमच्याकडे आईस्क्रीमची गोष्ट आहे ती उष्टी चालते, बाकी नाही काय चालत. हे पण थंड आहे पण बेस्ट आहे. वर्थ द मनी आय स्पेंट. मी मागे होकोची जी आमची ट्राय केली, सेम टेस्ट आहे, म्हणजे ती बेस्टच होती, त्यात नो डाऊट. पण दिस इज वाव. हांगिओ गाईज, थँक्यू. हा फ्लेवर जर तुम्हाला कुठे मिळाला प्लीज ट्राय करा. हा फ्लेवर ट्राय करायला जाऊ नका. याच्यापेक्षा ना हांगिओची अजून एक रेवन का काहीतरी चॉकलेट येते, चॉकलेट नाही चोकोबार येतो, तो ट्राय करा, बेस्ट आहे. मुद्दाम ट्राय करा आणि मला सांगा तुम्हाला जर कुठले मी आईस्क्रीम्स ट्राय करायला हवं असं वाटत असेल तर मला कमेंट्समध्ये सांगा गाईज. आय वुड लव टू ट्राय. सी यू इन माय